रमा, अगं तू एवढी चिंतित का दिसतेस? काही नाही सर. काही नाही कसं? स्पष्ट दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर की तुला काहीतरी चिंता लागून राहिलीये. सांग पाहू काय झालंय ते. सर, तुम्हाला माझ्या वर्गातली सुची माहिती आहे ना? तिचं लग्न ठरवलंय तिच्या घरच्यांनी. तिला अजिबात आत्ता लग्न करायचं नाहीये, पण तिच्या घरचे काही केल्या ऐकतच नाहीयेत. काय करावं कळत नाहीये. असं होय? अगं काळजी करू नकोस. बरं झालं मला सांगितलंस. आता मी बघतो काय करायचं ते. तू चिंता करू नकोस. नाही होऊ देणार मी तिचं लग्न. खरंच सर? नक्की ना? अगं हो, नक्की. आणि ऐक, असा जर कोणाचा बालविवाह होणार असं तुला कळलं आणि हा विवाह कसा थांबवावा कळत नसेल तर घाबरायचं नाही, चिंता करायची नाही. आज अशी अनेक लोक आहेत ज्यांना आपण सहज ही माहिती देऊ शकतो आणि बालविवाह थांबवू शकतो. खरंच का सर? सांगा ना, कुणाला माहिती देता येते? माझ्या मैत्रिणींचे बालविवाह होणार असतील तर मला त्यांना सांगता येईल. तू बालविवाहाची माहिती अनेकांना देऊ शकते. जसं की 1. आपल्या गावातील ग्रामसेवक. हा गावातील बालविवाह प्रतिबंध अधिकारी असल्याने बालविवाह थांबवण्याकरिता तुम्हाला सर्व मदत करणे त्याची जबाबदारी आहे. 2. आपल्या गावातील अंगणवाडी सेविका. अंगणवाडी ताई गावातील सहाय्यक बालविवाह प्रतिबंध अधिकारी असल्याने बालविवाह थांबवण्याकरता तुम्हाला सर्व मदत करणे त्यांची जबाबदारी आहे. 3. चाइल्ड हेल्पलाईन 1098. या क्रमांकावर संपर्क साधून आपण बालविवाहाची माहिती देऊ शकता. आपल्याकडून माहिती मिळाल्यावर चाइल्ड हेल्पलाईनची लोक आवश्यक ती सर्व कारवाई करून बालविवाह थांबवू शकतात. 4. शाळेतील शिक्षक. ज्या शाळेत विवाह होणारे बालक शिकत आहे अशा शाळेतील शिक्षकांना आपण कळवू शकतो. शाळेतील मुलांचा बालविवाह होऊ नये याबाबत सतर्क राहण्याची जबाबदारी शाळेवर आहे. तसेच बालविवाह होऊ शकणाऱ्या बालकांची माहिती शासनाला कळवणे शाळेवर बंधनकारक आहे. 5. पोलीस. बालविवाह करणे, त्याला प्रोत्साहन देणे, कोणत्याही प्रकारे बालविवाह करण्यास मदत करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे बालविवाह होत आहे किंवा होणार आहे हे लक्षात आल्यास आपण लगेचच एखाद्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबत तक्रार देऊ शकता. बालविवाह दखलपात्र गुन्हा असल्याने पोलिसांना तुम्ही दिलेल्या तक्रारीची लगेचच दखल घेऊन आवश्यक ती चौकशी आणि कारवाई करावी लागेल. 6. बाल संरक्षण समिती किंवा बाल कल्याण समिती. बाल न्याय अधिनियम 2015 नुसार ज्या बालकाचा बालविवाह होण्याची शक्यता आहे असे बालक काळजी आणि संरक्षणाची गरज असलेले बालक समजले जाते. अशा बालकाची काळजी आणि संरक्षण याकरता गरजेची असलेली उपाययोजना करण्याचे काम या दोन्ही समितीचे आहे. त्यामुळे आपल्या गावातील अथवा जिल्ह्यातील बाल संरक्षण अथवा बाल कल्याण समितीला आपण कळवू शकता. 7. कोर्ट. एखादा बालविवाह प्रयत्न करूनही थांबत नसेल, कुटुंबातील लोक ऐकत नसतील तर कोर्टातून मनाईचा हुकूम घेऊन असा विवाह करण्यास बंदी आणता येते. 8. सेवाभावी संस्था. बालविवाह रोखण्याकरिता अनेक सेवाभावी संस्था काम करत असतात. अशा संस्थांना संपर्क करून देखील आपण बालविवाह थांबवू शकतो. अशा प्रकारे बालविवाह होऊ नये याकरता आपण आपले योगदान देऊ शकता. धन्यवाद सर, ही माहिती दिल्याबद्दल. आणि प्लीज सुचीचं लग्न थांबवा. अगं नक्की, तू काळजी करू नकोस. चला तर मग आपण सगळ्यांनी मिळून निश्चय करूयात, बालविवाह करणार नाही आणि कोणाचाही बालविवाह होऊ देणार नाही.